नमस्कार. त्याला जून महिना सुरू झाला, शाळा सुरू झाल्या आणि समस्त आयांना पडलेला प्रश्न असतो तो म्हणजे उद्या माझ्या मुलाला डब्याला काय देऊ. तर आपण आज डब्याचेच असे 2 पदार्थ बघणार आहोत. मस्त असे साधे सोपे अगदी साधे चपातीचं पीठ मळल्यासारखं पीठ मळायचं आणि यापासून 2 असे मस्त पदार्थ बनवणार दाखवणार आहे आज मी. तर साधंच पीठ आहे, आपण चपातीला जे पीठ मळतो अशा पद्धतीने पीठ मळून करायचं आहे. खूप छान साधी सोपी रेसिपी आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे हे 2 पदार्थ आहेत. एक म्हणजे पुरी केलेली आहे मी त्याच पिठाची आणि त्याच पिठाचे पराठे अगदी साधे आहेत. घडीचा पराठा बनवलेला आहे मी. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी हे. आणि तुम्ही जर हे प्रवासातही नेणार असाल तर अगदी 2 दिवस पुऱ्या हे पराठे राहतात. 2 दिवस 2 डबे हल्ली मुलांना द्यावे लागतात. तर एकाच पिठामध्ये 2 डबे तुम्हाला सहज बनवता येतील असं पटकन ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी इकडे भांडे घेतले, त्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं. 1 वाटीभर गव्हाचं पीठ. आता तुमच्या गरजेनुसार घ्या. मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेते. 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं. आता यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे आहेत. 1 चमचाभर बेसन घेतलं आहे. बेसन का तर पराठे तुम्ही पदार्थ बनवाल तर खुसखुशीत व्हावा म्हणून. आणि ज्वारीचं पीठ थोडंसं घेतलं आहे, पौष्टिकपणा. सगळेच पिठं एकत्र मुलांच्या पोटात जावेत म्हणून. अगदी पाव चमचा मीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा भरून दही घालायचं आहे. आता तुमच्याकडे दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा दुधावरची साय असते ती घातली तरी चालेल. इकडे ओवा घालते मी 1 पाव चमचा जिरे घालायचे. आता इथे एक छोटीशी टिप्स देते मी तुम्हाला. जर तुमची मुलं असं वरून घातलेलं ओवा जिरं खात नसतील तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा, जिरे, थोडीशी कोथिंबीर, मिरची खात असेल तर एखादी मिरची, 1 अर्धा वाटी पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आणि ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी ह्या पिठामध्ये घालायचं. म्हणजे काय मुलं दाताखाली आल्यानंतर खात नाहीत, त्यासाठी छोटीशी टीप आहे. तेल घातलं बघा मी याच्यामध्ये. कोथिंबीर, लाल तिखट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार घाला. कोथिंबीर मी वरूनच घालते, पण शक्यतो माझ्याही घरी माझाही नातू असं काही खात नाही, त्यावेळेला मग वाटून त्याचं पाणी तयार करून मिक्स केलं की त्याला कळत नाही. आता हे जे मी बनवलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे. असे वेगवेगळे पद्धत वापरून आपण मुलांच्या पोटात पौष्टिक जाईल याचा प्रयत्न करायचा आहे. तर थोडं पाणी घालून अगदी घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे जे पीठ आहे ते तुम्ही मळून रात्री झोपायच्या वेळेला मळून जर ठेवलं फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये तर राहतं ते. हळद घालायची थोडीशी राहिली होती म्हणून हळद घालते. अगदी थोडीशी पाव चमचा हळद घातली आणि मी मिक्स करत छान एक घट्टसर चपातीच्या पिठापेक्षा थोडासा आणखी घट्ट मळायचा. जर तुम्ही आधीच मळून ठेवणार असाल तर एकदम कडक असं मळून ठेवा, म्हणजे नरम पडणार नाही. छान असं हे पीठ मळून घ्यायचं. बघू शकता इतपत घट्ट पीठ आहे हे. थोडंसं घट्टच मळायचं, ते लगेच पातळ होतं. अगदी थोडंसं वरून तेल लावायचं आणि एक गोळा बांधून घ्यायचा त्याचा आणि ह्याच्या चपातीसारखी आपण चपाती साधी लाटून घ्यायची. अगदी आपण शिंगल चपाती लाटतो तशीच ही चपाती लाटून घेतली. आता याच्यावर तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता तुम्ही. इथे मी तूप वापरले. सगळे मसाले आपण घातलेले असतात. याच्यावरून फक्त तूप लावायचं, थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि 1 चौकोनी साधी घडी घालायची. तुम्ही त्रिकोणी घालू शकता, चौकोनी घालू शकता किंवा मग याच्यामध्ये तुम्ही सारण भरूनही हा पराठा करू शकता. हे असंच पीठ मळायचं आणि कोबीचं सारण करू शकता, बटाट्याचं सारण करू शकता. सारण भरूनही मस्त असे हे पराठे तयार होतात. तर मी एक ते साधंच दाखवते कारण लहान मुलं खात नाहीत बाकीचं काय. तर अशा पद्धतीने केलं तर पटकन मुलं खातात, मुलांच्या पोटातही पौष्टिक जातं. आणि आता हे आपण पराठा लाटून घ्यायचा. जाड पातळ तुम्हाला जसा हवा तसा लाटून घ्यायचा. हे पटकन होतं. सकाळच्या घाईमध्ये मुलं सकाळी लवकर शाळेला जाणारे असतात, त्यासाठी आपण जर पीठ रात्री मळून ठेवलं तर पटकन होतं हे, किंवा सकाळी मळायला जास्त वेळ लागत नाही. तर तवा छान गरम करून घ्यायचा आणि आता हा पराठा शेकून घ्यायचा. अगदी साधा सोपा दाखवलं आहे मी.
अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही सकाळी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला हा पदार्थ करता येईल पराठा. अगदी साजरं संगीत काहीही केलेलं नाही, साधं पीठ मळून पराठा भाजून शेकून घ्यायचा आहे. आता तुमच्या मुलांना जर 2 डबे द्यायचे असतील तर मात्र मग एक पराठा द्यायला, दुसरं थोडंसं खाण्यासाठी मग तुम्ही पुरी करू शकता. इथे मी पुरी दाखवलेली आहे ह्याच पिठाची. किंवा मग एक असा साधा आणि दुसरा मग थोडासा मसाला भरून, म्हणजे जसं मी सांगितलं तसं बटाट्याचं सारण किंवा कोबीचं सारण, पालेभाज्यांचं पातळ बारीक कापून सारण करू शकता. भरून केलेला पराठा जर मुलं तुमची खात असतील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मस्त असा हा शेकून घ्यायचा हा पराठा. बघू शकता तुम्ही अगदी पदर मोकळे होतात. खायला एकदम खमंग असा लागतो हा पराठा. ह्याच्याबरोबर तुम्ही सॉस द्या किंवा मग थोडंसं दही द्या किंवा असाही खूप छान लागतो रोल करून, किंवा असंही मुलांना खायला छान लागतो. अगदी तिखट कसं तुमची मुलं खातात त्यावर तुम्ही तिखट मीठ घाला आणि छान असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो. पराठा तयार झाला. आता दुसरी एक पोळी लाटून घ्यायची, अगदी साधीच पोळी लाटून घ्यायची. एवढा गोळा घेतला आहे मी, बघू शकता तुम्ही. पिठात थोडंसं घोळवून घ्यायचं. आता तुम्ही पीठ घेऊन लाटा किंवा मग तेलाने लाटलं तरी चालेल. मी इथं पिठानेच लाटते. अगदी चपातीसारखंच हे लाटून घ्यायचं आहे. थोडासा जाडसर ठेवा, अगदी पातळ, जास्त पातळ करू नका. अगदी थोडासा, म्हणजे पुरी जेव्हा आपण तळू त्यावेळेला एकदम खुसखुशीत नरम पुरी होतात, वातट होत नाहीत. मेन म्हणजे मुलांना जर डब्याला दिला तर खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या. आता इथे एक झाकण घ्यायचं, कशाचंही झाकण घ्या किंवा तुम्ही ग्लास, पेला, वाटी जे असेल ते घ्या आणि पुऱ्या करून घ्यायच्या. म्हणजे अशा पद्धतीने केल्यामुळे कसं दिसायला छान दिसतात, त्यामुळे मुलंही खायला त्यांना आवडतं अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या. तर हे बघू शकता तुम्ही, पुऱ्या तयार झाल्या. आता ह्या तळून घ्यायच्या. कडकडीत तेल गरम करायचं आणि पुरी सोडायची. मस्त अशा ह्या पुऱ्या टम्म फुगून होतात. अगदी ह्या पुऱ्या जर तुम्ही प्रवासातही नेणार असाल तर 2 दिवस अगदी मस्त राहतात, खुशखुशीत राहतात, कडक होत नाहीत, वातट होणार नाहीत. अशा मस्त ही पुरी तयार झाली. बघा, बघू शकता तुम्ही, एकदम टम्म अशी फुगलेली पुरी तयार होते. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.